नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण या छोट्याशा कापडापासून आज यूजफुल अशी आयडिया बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा, कापडाचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते। तर बघा, 10 इंच या कापडाची रुंदी आहे आणि 8.5 इंच या कापडाची लांबी आहे। तर बघा, 10 इंच रुंदी आणि 8.5 इंच लांबी अशा मेजरमेंटने आपण हे दोन समान पीस कट करून घेतलेले आहे बघा। तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर हा मेन फॅब्रिक आहे आपला। तर याखाली बघा, आपण अस्तर घ्यायचं आहे। अस्तर घेते मी आणि मध्ये मी राईस बॅगचा उपयोग केलेला आहे। तर मध्ये मी राईस बॅग टाकणार आहे बघा, दोन कापडाच्या मध्ये, आणि वरती आपला मेन फॅब्रिक। तर अशा प्रकारे आपण आता हे तीनही फॅब्रिक आपण असं चारही बाजूने शिलाई मारून आपण जॉईंट करून घेऊ। तर याच प्रकारे आपण दुसरा कापडसुद्धा करून घेणार आहे। तर बघा, हे तीनही कापड जॉईंट करताना पहिले आपण टाचणी लावून घ्यायची आहे दोन बाजूने, कारण आपला कापड इकडे तिकडे सरकणार नाही, तिरपा वगैरे होणार नाही। तर बघू शकता, आपण हे दोन्ही कापड आता जॉईंट करून घेतलेले आहे। तर आता आपण काय करणार आहोत, जो एक्स्ट्राचा कापड आहे ना, तो आता आपल्याला असं कट करून घ्यायचा आहे। तर बघा, आता दोन्ही कापडाचा आपण जो एक्स्ट्राचा भोवतालचा कापड आहे तो आपण कट करून घेतला आहे। तर आता काय करायचं आपल्याला, तर आता एका साईडने आपण 1 इंचाचा आपण इथे बॉक्स कट करून घेऊ। तर बघा, चारही बाजूने आपल्याला बॉक्स कट करायचे आहे, पण कोणत्याही दोन्ही कापडाला बघा, कोणत्याही एका बाजूने 1 इंचाचा बॉक्स कट करायचा आहे, 1 बाय 1, आणि खालच्या साईडने 1.5 बाय 1.5 इंचाचा बॉक्स कट करायचा आहे। बॉक्स तयार करून घेऊ आपण बघा चारही बाजूने। तर बघू शकता, आपण दोन्ही कापडावर बघा, या कापडावर सुद्धा मी खालच्या साईडने 1.5 बाय 1.5 आणि वरच्या साईडने 1 बाय 1 असा बॉक्स आखून घेतले आहे, आणि दुसऱ्या साईडला सुद्धा आपण आखून घेतलेले आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, कट करून घेऊ। तर बघा, कापड कट करताना जास्त कापड येणार नाही, व्यवस्थित कट करायचं आहे। तर हे बघा, मी अशा प्रकारे आता कट करून घेतले आहे। तर याच प्रकारे आता दुसरा कापडसुद्धा आपण कट करून घेऊ। तर आता आपले चारही बाजूने बॉक्स कट करून झालेले आहेत। तर आता आपण इथे एक पॉकेट अटॅच करणार आहोत। तर बघा, मी 6 बाय 6 इंचाचा कापड घेतलेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपला मेन फॅब्रिक आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे, आणि जे पॉकेट तयार केलेलं आहे पण पॉकेटसाठी, तर त्याचासुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे। तर बघा, अशा प्रकारे। तर आता काय करायचं आहे, जिकडून आपण 1 बाय 1 इंचाचा बॉक्स कट केलेला आहे ना, तिकडून आपण चेन लावणार आहोत, आणि त्याच साईडने आपल्याला त्याच्याच खालती आपल्याला बघा आपलं पॉकेट जॉईंट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, आणि जो कापड आहे आपला पिसाचा, तो अर्धा इंच आतमध्ये दुमडून आपल्याला पॉकेट शिवून घ्यायचं आहे बघा। तर अशा प्रकारे आपल्याला ते अटॅच करून घ्यायचं आहे। तर जिकडून आपण 1 इंचाचा बॉक्स कट केलेला आहे ना, 1 बाय 1 इंचाचा, तर तिकडूनच आपल्याला त्याच साईडने आपल्याला वरती आपलं पॉकेट अटॅच करायचं आहे बघा। तर ही टीप महत्त्वाची लक्षात ठेवा, कारण जिकडून आपण 1.5 बाय 1.5 इंचाचा बॉक्स कट केलेला आहे ना, ते आपलं आपल्या पाऊचचा बेस आहे बघा। तर आपण या कापडापासून, छोट्याशा कापडापासून छान असं मेडिसिन पाऊच किंवा मेकअप पाऊच आपण करणार आहोत। तर बघा, एक्स्ट्राची जी चेन आहे ती आपण कट करून घ्यायची, आणि व्यवस्थित असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे बघा, अशा प्रकारे। तर आता आपण वरच्या साईडला सुद्धा 1 बाय 1 इंचाचा जिथे बॉक्स आहे तिथे आपण आता चेन अटॅच करून घेणार आहोत। तर बघा, कापड आपला सरळ आहे आणि चेन आपली उलटी ठेवली आहे, तर अशा प्रकारे। तर बघा, मी आता चेन लावलेली आहे, हे जॉईन करून घेतलेली आहे, आणि रनरसुद्धा इन्सर्ट करून घेतलेला आहे। तर बघा, आता आपण एक छोटीशी पट्टी घेतलेली आहे। तर ही छोटीशी पट्टी आपण हँडल म्हणून कोणत्याही एका साईडला रनरवरती आपण ठेवून घेणार आहोत, आणि शिलाई मारून अटॅच करून घेणार आहोत। तर बघा, याचं मेजरमेंट आहे 5 इंच लांबी आणि 2.5 इंच रुंदी। तर 5 बाय 2.5 इंच अशा प्रकारे आपण ही छोटीशी पट्टी घेतलेली आहे, आणि आपण अशा प्रकारे आपण त्याला
आता दोन्ही साईडने फोल्ड करून अशी छोटीशी पट्टी तयार करून घेणार आहोत शिलाई मारून. ही टीप महत्त्वाची लक्षात ठेवा. ही पट्टी जेव्हा तुम्ही अटॅच कराल, आपण अटॅच करू ना, तर तेव्हा आपली ही पट्टी आतमध्ये असली पाहिजे अशा प्रकारे, किंवा या साईडला सुद्धा आपल्याला अटॅच करायची असेल तरी ही पट्टी आपली आतमध्ये असली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. तर चला मी आता पट्टी तयार करून घेते आणि अटॅच करून घेते. तर रनरच्या कोणत्याही साईडला तुम्ही अटॅच करू शकता. तर बघा, आपण ही पट्टी आता अटॅच करून घेतलेली आहे. आपली पट्टी आतमध्ये आणि वरती अशी इकडल्या साईडने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. तर चला आता आपण हा कापड असा उलटा करून घ्यायचा, म्हणजे उलट्या साईडने आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. एकावर एक कापड ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित. आपला जो कापड आहे तो हे बघा अशा प्रकारे आपण आता, आणि खालच्या साईडने सुद्धा एक टाचणी लावून घ्यायची. तर अशा प्रकारे टाचणी लावून पहिले आपण आपला कापड जो आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे आपल्याला. पहिले आपण या तीनही साईडला आपण बघा, तर पहिले आता आपण या साईडला पाव इंचावर किंवा अर्ध्या इंचावर शिलाई मारून घेऊ. तर इकडल्या साईडला सुद्धा आणि खालच्या साईडला सुद्धा. तर आता आपण तीनही साईडला बघा शिलाई मारून घेऊ आणि त्यानंतर हे जे कोपरे आहे ते आपण अटॅच करून घेणार आहोत. तर बघा, आपण दोन्ही साईडला, चारही साईडला आपण बघा हे जे बॉक्स आपण कट केलेले होते ते आपण शिलाई करून मारून जॉईन करून घेतलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3-3, 4-4 शिलाई मारून घेतलेले आहेत बघा. तर 3-3, 4-4 शिलाई मारून आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे. तर चला आता आपली ही बॅग आता उलटी आहे, तर आता आपण या बॅगला सरळ करूया. तर हे आपलं छोटंसं पाऊच आहे. पाऊच बनून तयार आहे. आपण बॅग म्हणू शकतो किंवा हँड पर्स म्हणू शकतो किंवा हँड पाऊच म्हणू शकतो याला. खूप छान असं. आणि आतमध्ये जाड गोणीचा कापड टाकल्यामुळे हे आणखी मजबूत झालेली आहे. छोटंसं पाऊच आपलं बनवून तयार आहे बघा. तर हे बघा, हे आपलं छोटंसं पाऊच बनवून तयार आहे बघा. किती सुंदर दिसत आहे, बघू शकता. आणि आतमध्ये आपण एक छोटं पॉकेटसुद्धा दिलेलं आहे बघा. तर बघू शकता तुम्ही, आतमध्ये एक छोटं पॉकेटसुद्धा आपण दिलेलं आहे. तर हे बघा, आतमध्ये एक छोटं पॉकेटसुद्धा आहे आणि आतमध्ये छान स्पेससुद्धा आहे. तर असं हे आपलं मेकअप पाऊचसुद्धा आपण यामध्ये औषध वगैरे ठेवू शकतो किंवा आपलं मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकतो. खूप छान असं पाऊच बनवून तयार आहे बघा. आणि खूप छान गोणीचा कापड यूज केल्यामुळे बघा याला एक छान असा मजबूतपणा आलेला आहे. आणि यामध्ये आपण कोणतंही सामान भरलेलं नाही आहे बघा. बघू शकता तुम्ही, यामध्ये आपण कोणतंही सामान भरलेलं नाही आहे. तरी पण बघा किती सुंदर आणि थिकनेसपणा या बॅगेला, या पाऊचला आलेला आहे बघा. बघू शकता तुम्ही किती सुंदर आकार या पाऊचने तयार करून घेतलेला आहे स्वतःच. कारण जो आपण गोणीचा कापड यूज केलेला होता ना, तो जाड होता. त्यामुळे खूप छान अशी आणि खूप टिकाऊ आणि खूप यूजफुल अशी आपलं हे पाऊच बनवून तयार आहे. तर तुम्ही यामध्ये औषधं, मेडिसिन किंवा तुमचं छोटं मोठं सामानसुद्धा ठेवू शकता किंवा तुमचं मेकअपचं सामान वगैरे ठेवू शकता. तर बघा, छोट्याशा कापडापासून आपण हे मेकअप पाऊच म्हणा किंवा मेडिसिन पाऊच खूप छान असं तयार केलेलं आहे. आपला व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.